श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज आपण ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची कथा. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूम. ओम धनम धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च भवंतु तत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदा. ध्यानी द्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वारपार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावित होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिनं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी देवीचं व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रसवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताटानं बोलू लागली. दासदासीवर खिकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं. राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले, 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालेल का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तसाच खोकलाही येई मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं. राणीला भेटायचं आहे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उनं दुनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथं बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरले. मागच्या जन्मी होती दारिद्र्य, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला लक्ष्मी व्रताचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यावर पैशाची धुंदी आले. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारते. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले. मला सांगाल का ते व्रत. मी करीन नेमानं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली नि काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी आली लगबगीने खाली, आणि ती राणीची मुलगी होती, श्यामबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नको, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमलकाया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी आली. तरा माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे करकरा फिरले, कपाळावर आट्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली. पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून, व पुढे सुखानं संसारही सुरू होता. तिचा मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागली. शत्रूने भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी ती
त्यांना हळूहळू वाईट दिसायला लागले. दिवस दिसायला लागले. शत्रूंना भद्रसवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रशिवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे, पण करणार काय? एक दिवस चिंतेचा ओघवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशिवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशिवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने खाली आली. राजाला बातमी सांगितली. मालाधारांना माणसं पाठवली. रथ पाटला. शुशूरांना घरी आणलं. मानसन्मान केला. नवी वस्त्र दिली. गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला. जावायला तसं सुचलं. भद्रशिवानं मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावाय नौकराजवळ एक हांडा दिला. मोहरानी भरला होता तो. नौकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती खुलली. हांड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते ते काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. तो ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग समोर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीत, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलवलं. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं आईला. तिने प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला दिलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मणाचा वसा करत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीने केलेले व्रत तिच्या आईने केलं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती. उपास करत होती. सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हांडा घेतला. त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळून ती पुन्हा आली. आपल्या वाड्यात आली. मालाधारांची गप्पा गोष्टी वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत पाहतो का, त्याला दिसले मिठाचे खडे. अगं वेडे, ही मिठाचे खडे इथे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, ही मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी इमानी राहतो. त्याचं रक्षणही करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधारांचं विचारचक्र थांबलं. त्यानं ताबडतोब आपले सैनिक सासऱ्याकडे पाठवले आणि भद्रशवांकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालाधारांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केलं. काय आज्ञा, असं नम्रपणे विचारलं. भद्रशवांचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येकाच्या हातात या अंड्यातील एक मिठाचा खडा द्यायचा. शर्तीने झुंजायला सांगायचं. शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार
सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध, मालाधारांचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधारांच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. अखंड शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधारांचे सैनिक पराकष्टाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधारा पसरणार होता. मालाधारांचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधारांच्या सैन्याने शत्रूचा पुरा पडाशा पाडला होता. मालाधारांच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधाराला व शांभालीला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधारांकडे आणली व त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्राचा साठाही होता. मालाधारांना भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांभालीनं लक्ष्मीवताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. सर्व देवीला निवेद्य झाला. सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेला पुन्हा लक्ष्मीवताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे मुलगे 7 कुठेतरी दूर देशी गेले होते. ते अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात करणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखावित होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.